तर नमस्कार मंडळी, चित्राज लाईव्ह डायरीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि नरक चतुर्थी पण आहे आणि उद्या लक्ष्मीपूजन दाखवलं आहे कॅलेंडरमध्ये, पण ॲक्च्युली अमावास्या आजपासून चालू होते. तर तिने सांजेला लक्ष्मीपूजन करायचं असतं, तर आम्ही आजच केलं. त्यामुळे शुभ दीपावली, हॅपी दिवाळी आणि काय बस एवढंच. आणि आम्ही आज पूजासुद्धा केली आहे. आणि आम्हाला आता कालचा ब्लॉग एवढा बनवता नाही आला. आम्ही गेलो होतो दादरला, पण खूप गर्दी होती. तर मग आम्ही तिकडे काय ब्लॉग बनवणार, मग त्या आम्ही काय ब्लॉग बनवला नाही. आणि आज छान असं आम्ही तयार झालोय तर दाखव ना. तर मी कशी वाटते मला सांगा. ही साडी जुनी आहे, नवीन अशी नाही. आणि मला तर थोडी जड लागते, पण म्हटलं तर चल आपण घालून टाकूया. मी पूजा केली आहे देवाची. आमच्या परीने आम्ही सजवून धजवून अशी पूजा केलेली आहे. आणि आज आमचा विचार चाललाय की काहीतरी दिवाळी स्पेशल चॅलेंज करायचा. तर बघू आता. मी काय चॅलेंज आधी नाही सांगत, आता मी सुरुवात केल्यानंतर सांगते. कोण कोण आहे चॅलेंज मध्ये? आपण दोघं पण असणार आहे आणि आपली थोडी फॅमिली पण असणार आहे. ठीक आहे, तर सुरुवात आपण करूया. त्याआधी थोडा मी येते परत, थांबा. तर आम्ही आज आपल्या गावाला काढतो ना रांगोळी, जशी ती आपल्या कलरची तशी मी काढली आहे. आमच्या फोटोमध्ये काढली जाते, सारवतो ना म्हटलं मी तशी काढते. केलू साडीमध्ये तशी काढली रांगोळी. आणि आता छान असं तर फर्स्ट चॅलेंज आपल्या दोघांचं आहे. ठीक आहे, तर चॅलेंज ऐकण्यासाठी बघा काय रेडी झाले. एवढा काय कठीण चॅलेंज नाही. आधी माझं इझी चॅलेंज आहे. माझ्यासोबतच होणार आहे. तर फर्स्ट चॅलेंज आहे, येत आहे काय आहे? फर्स्ट चॅलेंज आपल्या दोघां रिलेटेड आहे. काय ती माझी साडी वगैरे व्यवस्थित करते. आणि चॅलेंज असं आहे की तू आतापर्यंत आपल्याला लग्नाला 7 वर्ष झाले. ठीक आहे, 7वा चालू आहे. ठीक आहे, आणि त्याच्या आधी जे रिलेशनशिपचे वर्ष. ठीक आहे, पकडून 7 बोलली. मग ते पकडून 7 नाही, जास्त आहे. तर माझं असं म्हणणं आहे, तू मला किती ओळखतोस हे मला बघायचं आहे. ठीक आहे, गेलो फसलो. मला बघायचं आहे. तर मी तुला काही प्रश्न विचारेन. ठीक आहे, तूही मला विचारू शकतो. नंतर करूया. तू मलाही प्रश्न विचारू शकतो, पण मी तुला प्रश्न विचारते. तर तू मला किती ओळखतोस हे मला बघायचं आहे. तर पहिला प्रश्न, आपण पहिले भेटलो तेव्हा मी कोणत्या कलरचा ड्रेस घातलेला? कोणता होता रे? आय थिंक बोलू शकते तू. कोणता होता तो? बेबी पिंक होता. बेबी पिंक होता ना? आबोली कलर. हा, बेबी पिंक. तो अरे बेबी पिंक आणि आबोली कलर वेगळा असतो की नाही सांगा म्हणजे मला. तसंच रे, मला तो असा कलर डिफाईन करता नाही येत. बेबी पिंक की आबोली कलर वेगळा असतो की नाही? अरे मग तेच ना, पण ऑलमोस्ट शेड तसाच झाला ना. अरे मला बोलायचं होतं ते, पण बेबी पिंक जाऊ दे. ठीक आहे, ह्याला मार्क्स द्यायचे की नाही द्यायचे? नको. ठीक आहे, आता मला सांग, मला जास्त कोणता पदार्थ आवडतो? कशात? कोणताही जेवायला. व्हेज नॉन व्हेज? व्हेज नॉन व्हेज एवढं सगळं सांगितलं तर कसं चालेल ना. मग नॉन व्हेज मध्ये मच्छी आवडते. आणि व्हेज मध्ये काय आवडतं रे तुला? 7 वर्ष चालू आहे, एकत्र राहतो आम्ही. व्हेज मध्ये पाणीपुरी आवडते.
पाणीपुरी प्रत्येक पोरीला आवडते. नाही पण हिला जास्त आवडते. रात्रीचे 12 वाजता पण नाही ते पाणीपुरी खायला. मग अरे बा उघडा असतो. 11 वाजता जातो आम्ही पाणीपुरी खायला. 12 पण. 11:15 पर्यंत तो असतो चालू. पण तुला स्ट्रीट फूड वगैरे असं थोडी ना बोललो. मग पदार्थ घरातलं काय खात रे ही? पुरणपोळी, नाही पुरणपोळी नाही आवडते. शिरा, शिरा पण नाही. काय रे व्हेज मध्ये काय आवडतं रे? उकडीचा मोदक आवडतो. मोदक मध्ये पण 2 असतात. हा चल नेक्स्ट. नेक्स्ट. सॉरी हा, मी जरा मांडी घालते आता. जरा ना ट्विस्ट आहेत ना मला, जरा नीट बसते. तू पण विचार. आधी ही 3 प्रश्न मध्ये काय असेल? आपण पहिले कोणत्या तारखेला भेटलो? गेला हे काय जाऊ दे का संपला चॅलेंज. गेला मला ना तू सगळं ना मेसेज बघून ठेवलाच वाटतं आधी खरं. मी काय बघून नाही ठेवलेलं. नंतर हे चॅलेंज वगैरे ठरवलंयस का? पोरींना आज लक्षात असतं, पोरांना लक्षात नाही. नाही काकी उलट तुम्हाला दाखव ना माहिती काकीना, दाखव ना. त्यांचा पण संसार किती वर्षाचा नाही आहे. माहिती उलट हिला नाही माहिती. लाड्याला माझी बर्थडेट नाही माहिती. जाऊ. चल सांग लवकर. कधी भेटलो रे? एवढ्या जवळ तू कॅमेरा पकडलाय. कोणीतरी पकडा रे कॅमेरा. बोल. डेट पण पाहिजे काय? मग डेटच विचारते मला मी. मंथ बोल ना फक्त. मंथ सगळं आता मला पण माहिती आहे. मंथ काय आहे, डेट काय आहे. फेब मध्ये भेटलेलं एवढं माहिती आहे. हा, हा मग डेट काय आहे. 14 फेब्रुवारी. नाही 14 फेब नाही. आपलं प्रेम कधी झालं हे तर तरी तुला माहिती आहे ना. तुझ्यावर पण आहे हा. गोंधळते दर टायमिंग. हा, मग ऑलमोस्ट 27-28 लाच भेटलो असणार आहे. हा बाबा 27-28 लाच भेटलो असणार आहे. कोणत्या कानाखाली मारू तुझ्या? आपली रिलेशनशिप डेट काय आहे? 24 फेब्रुवारी. मग आपण 27 ला पहिले भेटलो. हा मग 24 तारखेला मेसेज वरती बोलत होती तू माझ्याशी, तेव्हा थोडी भेटलेली. आठव. आपण व्हॅलेंटाईन डेच्या नंतर भेटलो. हा मग 20 ला. नाही रे 20 तारखेला भेटलो आपण. नाही मला नाही माहित. चल 24 काय पण बोलते. हा मी आधी भेटलोच नव्हतो तुला. अरे काय सांगते भांडणं होती लोकांचाच कॅमेरावर. चल तुझं कर जा. 20 ला भेटलो जा. जाऊ दे. तुमच्याकडे तेव्हा कॅमेरावाला फोन होता ना, तो फोन करून ठेवायचा. होता आमच्याकडे फोन. दाखवतो तुला प्रूफ. हा दाखव. हा प्रूफ दाखवणार आहे मला. ठीक आहे. आणि आता माझं खरं असलं ना तर मी कॅमेरावरती तू दाखवेन. वळायला बोलायला. आता तू मला सांग प्रश्न. हॅलो 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 माईक चेक. हा चालू आहे ना. बघ आता तू सांग मला की मी जेव्हा पहिला तुला गिफ्ट दिलेलं ते काय काय दिलेलं? पहिलं म्हणजे फर्स्ट रिलेशन भेटलास मध्ये. तेव्हा की रिलेशन मध्ये आल्यानंतर. रिलेशन मध्ये आलं. मला माहिती असेल सगळ्याला. टेडी दिलेलंस. हट. सफेद जूट. सफेद जूट. अरे तू टेडी दिलेला, ड्रेस दिलेला. सफेद जूट. मग काय दिलेलं? तो बॉल. Smiley तुलाच वाला. माहिती आहे का सगळं? हा स्माइली वाला बॉल. मला काय माहिती. स्माइली वाला बॉल दिलेलास. अजून म्हणजे बरोबर आली. अजून स्माइली वाला बॉल दिलेला मला. अजून? एवढं मला माहितीये. आणि ओरिओची कॅडबरी दिलेली. ओरिओची नव्हती, नॉर्मल प्लेन सिल्क होती.
ओरिओ वाली होती. प्लेन सिल्क होती. हा, मग होती ना प्लेन कॅडबरी. सिल्क होती. ओरिओ तेव्हा आलीच कॅडबरी नव्हती. होती ना. बघितलं नाही पण नाही ना चुकीचं झालं ना. कॅडबरी तर होती. दादाला सगळे शून्य तिघांपैकी शून्य. मला तेवढं तरी लक्षात आहे हे ना. चल नाही पण एवढूसा खा मग तेच ना त्याच्यामधनं एक असं एका 10 प्रश्नाला सांग उत्तर द्यायला पाहिजे. बरोबर हा, चल. असे शून्य 10 त्याला सांगते पंचवीस. आणि मग त्याला एक ठरवायचं का आम्ही हा, आम्ही हा? एकाच्या बाजूने हा? बोलायचं. हा, हा, शून्य. चला, पुढचा प्रश्न. नेक्स्ट. चला सेकंड प्रश्न. आता मला फिरायला कुठलं ठिकाण आवडतं असं फिरायला कोणतं ठिकाण आवडतं की तुझं स्वप्न आहे? फिरायला कोणतं ठिकाण आवडतं असं फिरायला कोणतं ठिकाण हा आवडतं? तुला मोस्ट ऑफ द नेचरवालंच आवडतं. नेचर असं बीच असं की काय असं अच्छा त्याच्यामध्ये पण व्हरायटी हा पाहिजे त्याच्यामध्ये पण तुला. व्हरायटी पाहिजे आणि स्पेसिफिक अशी जागा पण पाहिजे ती तुला बीच आवडतो. जागा गोवा. हट गेलोय का मी कधी गोव्याला गेलोय का कधी मालवण. मालवण नाही मालवण नाही. अलिबाग. बीच आवडतं एवढं माहिती आहे मला पण आता ठिकाण जू. मरीन लाईन्स. कळम मरीन लाईन्स कळम मग अलिबाग. कळमच. हरली ए, हरली ती मग तू तेवढं- सांग तरी उत्तर. गिरगाव चौपाटी अरे मरीन मग लाईनची बोलली ना, मरीन मरीन लाईनची लाईनचं बीच बोलली नाहीये मरीन लाईनची बीच नाहीये वेगळं बीच वेगळा आहे. मग वेगळं आहे ना. शून्य पॉईंट पण मी तेच बोलली मरीन लाईन्स. चुकीचं पॉइंट चुकीचं आहे. सपोर्टिंग आवडतंय त्याला पहिल्यापासून आम्ही तिकडे जायचो म्हणून ते. म्हणून आवडते. जाऊन तिथे बीच जवळ बसायचं गप्पा मारायचं बोलत. अजून ए, हिने उत्तर दिली. नाही. काकी मी देते ना उत्तर. बीच आवडतो हे तरी मी बोलली तेवढं तरी मला माहिती आहे नाही, त्याचं पण उत्तर. बरोबर आहे का नाही ते तू नाही सांगितलं ना. प्लीज हा त्याच्यामध्ये पण खोट काढतोय माझी. मग चुकीचं हाय तर आता मरीन लाईन तरी ते नाही 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 मरीन लाईन आणि हे बीच वेगळा बीच 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 आणि तो कट्टा आहे हा. हा बीच आहे तो कट्टा आहे चट, चट, ते तिचं- काय अरे प्रश्न विसरला आमचा भाऊ. हा आठवण विचार करून हे मग करते. तू तर आधी ठरवूनच आलेली मी ठरवलंच नव्हतं. मग कसं तुला अचानक तर तुझी सुचलं शपथ मी ठरवलं नव्हतं. मी हे अचानक तुला प्रश्न विचारले. बोल आता. चल ना बाई, विचारायला काय असं. अरे मी बसलीच कशी हा. म्हातारी काय इवा लगेच सरळ झाली. नाही रे, अशीच बसलेली बघा. हम्म. थोडं गैरात प्रश्न. आता मला आवडणारी डिश सांग शिरा. पदार्थ मध्ये व्हेज नॉनव्हेज व्हेज तू दोन्ही सांग नॉनव्हेज मध्ये तुला चिकन आवडतं. चिकन मध्ये मटण कोणता आवडतं. चिकन मध्ये पदार्थ कोणता लेमन चिकन. मग मी पण तर चिकन मध्ये तिला पदार्थ सांगितलं एवढं कोण विचारतं का? हा. लेमन चिकन बोल ना. तुला लेमन चिकन असं नाही त्याला चिकन चिली वगैरे किंवा नॉर्मल आपलं चिकन रस्सा. लेमन चिकन तुला आवडत नाही. जाऊ दे चला बंद कर मेरे को ये भी हर गई हा, चल. चिकन 65 व्हेज सांग. हा. आठवलं चिकन पण हल्ली तू नाही खात ना. हल्ली नाही का पण आवडतं ना पण तू 7 वर्ष झाली खात मागे नाही. बनवलेलंच घरी तेव्हाच करलेलं ना हा आठवलं ना आठवलं की नाही हा रे जा रे. चल आता आता हरली दोघांना पण सेम 0 पॉइंट आहे अजून मी काय नाही तुम्ही मला सांगा की मी जिंकले कारण मी तरी बरोबर थोडे तरी उत्तर दिली. मग मी पण आता अशी तू थोडी सांग उत्तरं की बघायला तुमची भेटायची डेट खरी काय होती? जे क्वेश्चन तू त्याला केले त्याचे तू खरे आन्सर्स दे. मी 20 बोलली ना फेब्रुवारी. 25 बोलली मी बघणार आहे आणि दाखवणार आहे आणि पदार्थामध्ये कोणता? तुझा आवडता पदार्थ. मला Veg, non-veg? मला पुरणपोळीच आवडते व्हेज. मी बोललेली पुरणपोळी पण- आवडते. मी बोललेली तुला सांगितलेलं पुरणपोळी बोल म्हणून. हट खोटी त्याला ते माहितीच नाही पुरणपोळी आवडते पण एवढंच की करायला कंटाळा येतो. अजून अजून काय सेकंड झालं ना. आपण ह्यांचे चॅलेंजेस घेऊया का असेच प्रश्न? हा. ठीक आहे बाकीचे नंतर काहीच दुसरे. गरज नाही. ठीक आहे चला आता कॅमेरा असा फिरणार आहे
तर आता कसं आहे, ही पण आमची फॅमिलीच आहे, ठीक आहे. आता हे ही छोटी बहीण आपल्या बाजूला राहायला आले, त्याला 2.5 वर्ष झाली असतील ना, 2.5 वर्ष 2.5 वर्ष झाली. 2.5 वर्ष झाली आहेत. 2.5 वर्षामध्ये आम्ही एकदम असे फॅमिलीसारखे एकदम क्लोज झालो आहेत. तर मला तरी वाटतं की ह्यांना लक्षात असावं. बघूया. हा, बघूया, ठीक आहे. म्हणजे उठलं सुटलं आम्ही एकमेकांच्या घरातच पडलेलो असतो, झोपलेलो असतो, काही असतं. तर मला असं म्हणायचं आहे, टेन्शन आलं. सबसे ज्यादा टेंशन मुझे आ रहा है. तेरे को दिखा रही. ठीक आहे, चला. ठीक आहे. पहिला प्रश्न मी एक सांगते, जरी आन्सर्स निगेटिव्ह असले हा, तर ठीक आहे. प्लीज मनाला लावून लावून हा, नका. हा. मस्ती चालू आहे आपली. हा, बस हा, बरोबर ठीक बरोबर. आहे. नाही पण मी निगेटिव्ह बोलणारच नाही. हा, हा. प्रश्न ठीक आहे. विचारू शकता, हा, बघू. तुम्हाला पण सूट आहे. मला नाही क्वेश्चन आठवणं, मी आन्सर करेन. विचार. टाकीन तुम्हाला. हा हा बरोबर. अरे देवा. मी हाच प्रश्न पहिला विचारेन, जसं नागेशला विचारलेला तसा, की तुम्ही जेव्हा आम्हाला पहिले दिसलेलात तेव्हा मी कोणता ड्रेस घातलेला, नागेशने कोणता नाही. कलरचा हे घातलेला, कलर कलर विच कलर डू यू वॉन्ट. नागेश ताईने पिंक कलरचं काहीतरी दादाने पिंक आणि ग्रे वाला घातला होता, आणि ताई कोलंबी, ताईने ब्लू घातलं होतं. कोलंबी साफ करू. हा. दादा टेबल आणि त्याने पिंक आणि ग्रे कलरचा टी शर्ट घातला, आणि ताईने तिचा येलो कलरचा तो शॉर्ट आहे आणि ब्लू वाला घातलं, आणि ब्लू वाला घातलेलं. बरोबर, राईट. ब्लू नाही घातलेला. मग माझ्याकडे फ्रॉक होतं ऑरेंज कलरचं. ऍक्च्युली आता क्लिक झाला. पण दादाचं बरोबर होतं ना. हा, दादाचं बरोबर होतं. अर्धे पॉइंट. अर्धा मिनिट. आता पण नाही पकडला जात. ठीक आहे चला. ठीक आहे, जे आपण ठरवतो ते ठरवतो की कोण करेल. ठीक आहे. आता एक प्रश्न तुम्ही आम्हाला विचारू शकता. नको तूच नाही, विचार. नाही, नाही, विचारा आम्ही दोघांपैकी. कोणत्या तारखेला इकडे राहायला आलो? चल. गुढीपाडव्याच्या टायमालाच आलेले राहायला. गुढीपाडव्याला थांब, थांब. म्हणजे गुढीपाडवा जवळ चल ठीक आहे, सांग आम्हाला आम्ही कधी आलो राहायला. सिद्धीची एक्झाम झाल्यानंतर आलेला. नाही सिद्धीचे एक्झाम झाला नाही आले. नाही ना, हा सिद्धी एक्झामला जात होती इथून. बरोबर. हा गुढीपाडव्याच्या टायमाला आय थिंक हे ना पूजा करून गेलेले. हा. ठीक आहे. गुढीपाडवा डेट सांग. 2022 ला गुढीपाडवा कधी होता रे? आलं कॅलेंडर काढशील, एवढं काय रॉंग बोलला. 23 ला. हे 23 कसं 2022 ला कुठे? 23 ला आलो. 23 ला आलो. ठीक आहे. आम्ही प्रॉपर राहायला कधी आलो? जेव्हा आम्ही सगळं सामान घेऊन आलो ते सांग. मच्छीचा वार होता. हे होता मच्छीचा वार होता, त्याच्या पुढे सांग. डेट सांग. डेट लवकर. तू पण सांगू शकते. तू पण सांग. मला नाही माहिती. एप्रिल नाही. मार्च एप्रिलच होतं. नाही, मे एप्रिल होतं. मे मध्ये तू एप्रिल होतं. गावी गेलेलो. एप्रिल होतं. अरे सिद्धीने मे मध्ये पडला सीडीवर खाली डायरेक्ट. एप्रिल. हा आरलो. कॅलेंडर पाहिजे 2 तारखेला आलो. 2 एप्रिलला आलो आम्ही. 2 एप्रिल. जाऊन दे, मी एप्रिल झाला संपला आपला. चला आता तुम्ही प्रश्न विचारा. आता मला सांगा, आपण फर्स्ट आपले फॅमिली कुठे फिरायला गेलेलो? मला माहितीये, केळवण. लक्षात आहे? केळवाला गेलो. आणि नंतर आता ते विचारणार. माझ्या लग्नाचा वाढदिवस कधी असतो? तुझ्या लग्नाचं काय करायचं? बरोबर. नाही, बरोबर आहे. झालं तर त्यांना पण माहिती माहिती असणार. पाहिजे, बरोबर, त्यांचं आपल्याला मे महिन्यात असतो ना? चल सांग बाई. काय की? ते काकींचा लग्नाचा वाढदिवस कधी असतो? मग ते केला नाही काय? काका केक कापला ते. हॅपी अॅनिव्हर्सरी. आता फोन खोलून बघणार वाटतं. मला लक्षातच नाही. फोन लांब आहे फोन. नाही माझ्याकडे नाही. ये
गेम हो गया रे दिग्या गेम झाला बहुत रे. बड़ा गेम हो गया. एप्रिल मध्ये असतं वाटतं. चला हरले तर बोला. हा हरलो. 9 मार्च. काकी मार्च बरोबर तरी त्या 8 बोलल्या. पण बरोबर बोलल्या. मार्च बरोबर बोलल्या. आता काय म्हणजे लक्षात होती पण तारीख माझ्या लक्षात तुझं बरं मार्च लक्षात राहिलं. आता सोचलं बस झालं सोचलं. सोचलं नाही आठवत तुम्ही काय विचार. ते आता तुम्ही दोघींनी सांगा, जेव्हा तुम्ही दोघी फर्स्ट टाइम आम्हा तिघांना जेव्हा भेटल्या तेव्हा तुम्हाला काय वाटलेलं, तुमची काय रिॲक्शन होती ते? माझी रिएक्शन सांगू. मला वाटलेलं हा तुमच्या दोघींचा भाऊ आहे करून. That's it. तुमच्या दोघींचा. मला एवढंच वाटलं होतं. आणि नंतर आम्ही ताईच्या हिच्याकडे जे मंगळसूत्र होतं ना ते चेनीचं होतं. ते आणि- दिसत हा. होतं. आणि एक साईड चेन दिसायची. अगं तो तिचा नवरा आहे. मला पण नव्हतं आणि माहिती. शॉपमध्ये बसले. सिरियसच वाटतं मला तिचा सांगायचं. नवरा आहे. पण तिला मी ताई बोलतो म्हणते. म्हटलं जाऊ दे तेच रिलेशन ठेवा आधी म्हटलं. आधी यायची तेव्हा नुसती पळून जायची. हा. हा, ठीक आहे ना. परत मी जायचं. मी आलो घरात ना की परत. बाहेर. आता बाहेर जा बोललं तरी बाहेर नाही, तू जा बाहेर मला बोलते, मलाच बोलते तू जा बाहेर. जा बाहेर. बाजूला मी झोपते रे. तुला आमच्या चौघांचा स्वभाव कसा वाटला? सगळ्यांचा म्हणजे आमची फॅमिली कशी वाटली? मला काकी एकदम रागिष्ट वाटलेले पप्पा स्टार्टिंगला. आणि काका मला सिंपल साधेच वाटलेले. पण मला असं झालेलं काय माहितीये, ही मोठी आहे आणि ही छोटी आहे. मला पण असंच वाटलेलं. आणि हा. ही मला ओव्हर टिंकर वाटलेली. आता ती हायच, हे बाळीशच आहे. ही मला ना अशी अभ्यासू मुलगी असतात ना, हे तशी वाटलेली लय लय ओव्हर. नाही आहे. ठीक आहे, चल, आहे. माझी बहीण ही आहे. अभ्यासू वाटलेली आणि ही मोठी. आणि म्हटलं अरे हे उड्या ही मारणार मोठी आहे. आणि ही छोटी आहे. नंतर कळलं पण हिचं कसं चेहरेपट्टी अशी वाटते की ही मोठी आहे. पण अरे ही तर शाळेतच जाते असं. आठवीलाच आहे, आठवीची परीक्षा दिली मग आम्ही आता. अजून शॉक झालो. ही आली ना तर हिची ड्रेसिंग सेन्स आहे ना मोठ्या मुलींसारखंच होतं. आणि तुझं ड्रेसिंग सेन्स साधं एकदम लहान मुलगी असते ना तसं होतं. तर ऑब्विसली कोणाला वाटणार की अरे ही मोठी आहे, ही एवढी छोटी आहे. खेळायची म्हणून ती मला हाईटच वाटली. भक्ती देत नाही की ह्या कधी तुमच्याकडे क्लोज जास्त झाला. मला पण नाही माहिती. मी तिकडे जास्त मी आपोआप आणि जास्त मी कधीतरी झाले. तिकडे जास्त. हम्म. ह्या मुली कधी ह्या घरात शिरल्या आणि कधी एवढं क्लोज फक्त कसं आमचं कबाडे चढवायचं होतं ना तेव्हाच मी नागेशला म्हणलं जरा, तेव्हा पण रविवार होता, मी त्याला नागेश जरा ये बेटा जरा चढव. तेव्हा पण आम्हाला 15 दिवस झाले होते. त्याच्यामुळे मला तोपर्यंत तरी माहित नाही की तुमच्याकडे, आणि तेव्हा मला वाटत नाही आपण तेवढा क्लोज होतो. नव्हत्या जशी हिची परीक्षा होत आली ना त्याच्यानंतर ही एकदम- जास्त. लय छान वाटलं. आपण फर्स्ट टाइम बर्गर किंगला गेलेलो माहितीये? कधी गेलेलो? अबे शपथ, एवढी डेट नाही लक्षात. मंथ सांगू शकता? जुलै 101%. एनिव्हर्सरी के बाद गए थे. पण कोणाला किती पॉइंट्स भेटले हे तर बघितलंच नाही. यांना जास्त भेटले. आमचे आम्ही 3 बरेचसे झाले. clear केले. हम्म. आम्ही जिंकलो. आता दादा आम्हाला आईस्क्रीम हं? दादा काय समजा हे काय हुआ था, ये कब डरा. करा. ना आपण माईला प्रश्न नाही विचारला. हो चला आता माईवर येऊया. आमची झाली. चला बस झालं. माई आता माई. चला माई इकडे बसते. माई तू पहिलं जिजूला बघितलीस तेव्हा तुझं काय होतं, जिजू बद्दल मत काय होतं? काहीच नव्हतं. काहीच नव्हतं म्हणजे काहीच नव्हतं. म्हणजे तुला कसं वाटलं? असं ताईने चांगला बघितलाय, फालतू बघितलाय, असं काय असं बरं दिसायला. आहे काय असं स्वभावाने चांगला आपलं असेल का? असं असं असतं मनात ना. म्हणतो ना आपण. हम्म. नाही खरंच नाही काय, काहीच नाही. काय नाही कसं असं कसं होईल? असं थोडं तरी असतं यार. एवढं मला काय माहिती पहिल्यांदा नव्हतं कुठे तेव्हा. भेटले लोक. अंधेरी स्टेशनला तुझ्या मम्मीसाठी साडी होऊ शकते. तुला काय वाटलेलं मला पहिल्या वेळेला भेटून? येडी वाटलेली मला, येडी एवढीची असं हा बोलते. मी तेव्हा लहान होती. 8वी 9वीत होती. 8वी 9वीला पण नाही, खूप लहान होती. हा, आठवी आठवीला नववीला लागले. होती. नाही. 5 वर्ष 7 वर्ष 10वीला त्याला असताना लग्नाला लग्न आली. झालं. तुम्ही त्याचे 2 वर्ष आधी ना? दीड
थोबाड फोडीन 2 वर्ष एक मिनिट 2 वर्ष आधी आपलं साल काय आहे जरा सांग. भेटायचं काय झोपलंय बघा. भेटायचं साल काय आहे 2017. मग हा बरोबर मग 8वीला असणार 2017 18 10वी 2019 झाली. मग तेच बोलतोय हिलाच नाही माहिती बघितलं. अरे 8वी 9वीला होती अरे चित्र. माझा भाऊ बरोबर बोलतो रे. माझ्या भावाला असं बोलू नका. 9वीला नाही मला 8वीला होती ना. अरे पण 2017 ते 18 ते 19 2 वर्ष झाली नागेश. 19 पूर्ण नाही झालेलं ना चित्रा. 2 वर्ष पूर्ण झालेली. डोळे नको दाखवू. अरे 2 वर्ष पूर्ण फेब मध्ये झाली आणि नंतर हा, आपण ठीक आहे, केलं. चालेल. आता कसं तू पटलं मोठी. पूर्ण कर वाक्य लग्न. बाई, मी हल्ली आहे जाम. अरे हा ऐकलं नाही ना. काय? तू कसं ती कशी वाटली असं बोललो ना बालिश वाटलेली. बालिशच होती मी. काय नाही वाटलं. मेंटल बालिशच होती तेव्हा. आता आहे तशीच आहे. आणि सासू कशी वाटलेली तुला खासती ती तर आता भेटलेली. खासती नाही ठीक वाटलेली. त्यांना पहिल्यांदा मी कुठून बघितलेलं दत्त टेकडीच्या ब्रिजवर. कामावर जात होती. चित्राने मला उभा केलेला होता. मच्छी आणत होती. मच्छी फ्राय करून देत होती त्याला डब्यामधून भरून. आणि मम्मी कामावर जात होती माहितीये. चला हे तर आईच्या गावात चल. दादाला थांब यार, असं नको. दादालाच का मी कधी तुझ्याशी बोलायला लागली प्रॉपर अशी नीट. प्रॉपर अशी नीट. काय पण फालतू. ते म्हणजे आपण ह्याला केळवायला गेलेलो ना त्याच्यानंतर पासूनच आ? केळवायला गेलेलो बघ. नाही काय हट केळव्याच्या आधी केळव्याला कधी नंतर गेलेलो बरेच दिवसांनी. मे मध्ये आपण केळव्याला गेलेलो. हा, बरोबर. हा. हा, मग तेव्हापासून बरोबर असू शकता. नाही बघ तेव्हाचा फोटो बघ. थांब. चुप बस तू, चुप बस. 4 जूनला आपण केळव्याला गेलो. 4 जूनला तू जूनला कशी जाशील केळव्याला? जा बघ फोटो. जून मध्ये हे होतं. हे काय होतं काय होतं? पाऊस होता. तू जाणार कशी? 4 जूनला गेलेलो. मे महिन्याची सुट्टी संपवून नंतर गेलेलो. हा. मग तेच 27 हा, हे कधी स्कूल चालू व्हायच्या आधी माहिती गेलेलो. नाही. मे मध्ये पडलेलो पहिल्याच वर्षी गेलेलो. हा पहिल्याच वर्षी गेलेलो. 4 जूनला गेलेलो बघ. बरोबर बोललो चला ना तर तेव्हा मग ना आजचा केळव्यापासून विनर मी आम्ही हे हॅलो मी कोणच हा, आम्ही. चल मग पार्टी दे. चल माझ्या बदली तू दे. कशाला? मी तुझी बहीण आहे. नका मी झाला. तुझी बहीण अरे आहे. नका झाला. जिंकली तू. मी तुझी बेस्ट फ्रेंड बने. चल दे पार्टी आईच्या गावात डबल आहे रे. दे. चल पण तुलाच आईस्क्रीम द्यायची. निकाल. ए अजून एक आईस्क्रीम बाकी आहे आपल्याला द्यायचं एक. हा आईस्क्रीम पार्टी पेंडिंग आहे. दुपारी करूया आपण. चालू झालं. आधी तू बस जा. त्याला खाली बस. तर आजचा चॅलेंज इथेच संपलाय. हा, हे जिंकले. आम्ही जिंकलो. हे हा जिंकले. आणि हे दोन हे आता आम्हाला हे आईस्क्रीम जिंकणार आहे. पार्टी देणार आहेत. असं ठरलेलं आहे. दादा देणार आहे. आणि माझ्या वतीने दादा देणार आहे. आमचा 7 वर्षाचा संसार करून काय फायदा नाही. माझ्या नवऱ्याला काय माझ्याबद्दल माहिती नाही. अरे बरं मला माहिती आहे रे. मैत्रीण. हा अरे बघ माहिती असतं थोडं ना असं दाखवायचं बंद नसतं. अरे पुरुषाला माहिती आहे प्रेम दाखवायचं ते आपण आपलं नसतं. भांडत राहू आता आणि आहे. ते तिकडे वैतागत राहते. हा चला. तर आमचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. हा. आणि व्हिडिओ मी आवडल्यास जिंकलोय. काय करायचंय लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईप करा. आणि कशा हा, hype अरे करा. पण कोणाला सबस्क्राईब करणार आहे. चित्राज लाईव्ह डायरी. हा तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण भेटूया. तोपर्यंत बाय Bye bye. बाय.